हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. माझी जर्नी ब्लॉग चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. माझी दिवसाची सुरुवात मी सकाळी उठल्यावरती तळहाताच्या दर्शनाने करते आणि त्यानंतर मी आपले जे आप्त स्वकीय जे आहेत म्हणजे आपल्या जवळचे त्या सर्वांचे मी आभार मानते. त्यानंतर मी रेकी साधनाचे सिम्बॉल काढून रेकीचे आणि रेकीच्या गुरुजनांचे आभार मानते. आणि त्यानंतरच मी माझ्या दिवसाची सुरुवात करते. वंशिका झोपलेली आहे आता. सकाळी मला 5:30 ते 6च्या दरम्यान उठावं लागतं. पप्पांचा आणि भैयाचा टिफिन करायचा असतो, त्यामुळे सकाळी लवकरच उठावं लागतं. मध्यंतरी मी जॉब पण जॉईन केलेलं होतं, तर सध्या तरी मी बंद केलं आता 8-1 दिवसापासून. तब्येत ठीक नव्हती म्हणून. त्यानंतर बाहेरची झाडझूड. हे माझे पप्पा बाहेर झोपताना तर बाहेर मच्छरदाणी वगैरे लावतात. बाहेर वरांड्यामध्ये ना खूप घाण होते, पण सध्या तरी कुंड्या वगैरे वरती भिंतींवरतीच ठेवलेल्या आहेत, खाली थोड्याच फक्त. भिंतींवरतीच जास्त करून कुंड्या. कचरा वगैरे जो आहे तो घराच्या बाहेर जाळावा लागतो. इकडे महानगरपालिकेची गाडी वगैरे येत नाही, ओपन स्पेस आहे आजूबाजूला, कचरा पूर्ण जाळून टाकावा लागतो. बाहेरची झाडझूड चालू आहे. त्यानंतर मी फ्रेश वगैरे होते आणि मग स्वयंपाकाला लागावं लागतं. माझी आंघोळ झालेली आता आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे. कांदा वगैरे चिरणं चालू आहे, बेसन बनवायचं होतं. माझी मुलगी मध्ये मध्ये येऊन घडी विचारत होती, मम्मी तू काय करते, तू का बरं कॅमेरा चालू केला. तिच्या नादामध्ये ना ते कॅमेरा तिथे व्यवस्थित पण नाही ठेवला गेला बऱ्याच ठिकाणी, आणि जागेची पण खूप अडचण आहे. सकाळची खूप घाई असते माझ्या शूटिंगच्या याच्यामध्ये. म्हटलं पप्पाला उशीर होऊन जाईल नाही तर. पप्पाला सकाळी 8:30ला पप्पा घराच्या बाहेर निघतात नाश्ता वगैरे करून, टिफिन घेऊन. लवकर आटपावं लागतं. सकाळी पप्पाला नाश्त्याला भाकरच असते, आणि भैया नाश्ता केला तर करतो, नाही तर मग टिफिनच घेऊन जातो. त्याने त्या दिवशी साबुदाणा बनवायला सांगितलं होतं. एकीकडे ना बेसनची तयारी चालू आहे आणि एकीकडे साबुदाणा बनवायचं. त्यामध्ये ना दीदी घडी येत होती आणि
तिचं विचारपूस चालली होती, मम्मी तू काय करते काय करते. बाबाला सांगत होती, मामाला सांगत होती तिच्या, मम्मी काय करते म्हणून बघा. भैयाला आहे ना आलू टाकून साबुदाणा नाही आवडत जास्त, त्याला फक्त शेंगदाणे टाकूनच आवडतं. शेंगदाणे एकदम बारीक वाटून त्याच्यामध्ये साबुदाणा एकदम नरम झालेला. मिरची पावडरमध्ये एकदम बारीक शेंगदाणे वाटून केलेला. तुमच्याकडे पण असं बनवतात का? तुम्हाला कसं आवडतो कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं डेली रुटीन आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. प्लीज सपोर्ट करा. बेसन टाकते. आमच्याकडे ना जागा खूप कमी आहे, तर कोणते पण टिफिन वगैरे काढायचे तर घडी घडी इकडचं सामान तिकडं करावं लागतं. पाणी वगैरे बाहेर ठेवलेलं आहे, पाण्याचं जार. आम्हाला बोरचं पाणी आहे स्वयंपाकाला, आणि पिण्यासाठी जारचंच पाणी असतं. फर्स्ट टाइम डेली रुटीनचा व्हिडिओ बनवते. काही कुठे कट करावं, कुठे काय करावं काही समजत नव्हतं. आणि त्याच्यामध्ये ना वंशिका येऊन घडी घडी विचारत होती, आणि स्वयंपाकाची पण खूप गडबड होती. त्याच्यामुळे आता माहिती नाही कसं झालं व्हिडिओ. प्लीज कमेंट करून नक्की सांगा. भैयाने टिफिनला नेलं होतं ना साबुदाणा, तर बऱ्याच जणांना आवडलं. बरेच जण म्हणे आम्हाला असं साबुदाणा माहितीच नव्हता म्हणे. मिरची पावडरमध्ये छान लागतंय म्हणे बिगर आलूचं. तुम्हाला कसा आवडतो साबुदाणा तो नक्की कमेंट करून सांगा. वंशिका सांगत होती बाबाला, तिच्या मामाला, ती घडी घडी येऊन तिथे उभी राहत होती. तरी बरंचसं स्किप केलेलं आहे तिला त्याच्यामध्ये. पप्पा आंघोळीला गेले पण होते, आणि मला टिफिनच्या पोळ्या पण बनवायच्या होत्या, आणि नाश्त्याची तयारी पण.
आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. पोळ्या वगैरे बनवण्यासाठी होते. वंशिका पण तिच्या बाबासोबत तोंड वगैरे धुवून तयार होती नाश्त्याला. ती पण नाश्ता मागत होती. सगळ्यांचे टिफिन वगैरे झाल्यावरती नंतर वंशिकाची आंघोळ वगैरे केली मी. तिची तयारी करून दिली, केस वगैरे उचलून. आज कॅमेरा लावून वगैरे माझे कामं चालू होते. तिला खूप मजा वाटत होती. ती आहे ना, इथे मी ते व्हिडिओ घेतलेला नाही आहे, पण ती घडी घडी कॅमेऱ्याच्या समोर जाऊन नाचत होती. तो व्हिडिओ स्किप केलेला आहे मी. नाही तर ती समोर इकडे पळत तयारी करायचं सोडून पळत येऊन कॅमेरासमोर डान्स करत होती. आमचे फोटो वगैरे कोणतेच वरती लावलेले नाही या घरामध्ये आल्यापासून. सर्व फोटो तसेच ठेवलेले आहेत. ते घर मालकांनी ड्रिल करायचं नाही सांगितलं होतं, त्याच्यामुळे फोटो वगैरे कोणतेच वरती लावलेले नाही. दीदीची तयारी झालेली आहे. तिची केस वगैरे उचलायची बाकी आहेत. केस उचलताना इकडून ठेवला होता कॅमेरा. ती घडी घडी इकडेच बघत होती. तिला खूप मजा येत होती. आमचं जर का डेली रुटीन तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू वन्स अगेन.